नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सगळेजण? विद्यार्थ्यांनो, आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे अपूर्णांकांची गंमत. तुम्हाला सर्वांना संख्या माहिती आहेत की नाही? काही संख्या मला सांगता येतील का तुम्हाला? सांगा बरं. 0, 1, 2, 3, 4, 5 अशा 100, 1000, कोटी पर्यंतच्या ज्या काही सर्व संख्या आहेत, ह्या सर्व पूर्ण संख्या आहेत. कशा आहेत? पूर्ण संख्या. किंवा त्यांना आपण पूर्णांक संख्या असंही म्हणू शकतो. बरोबर. मग जर आपण एक वस्तू कोणतीही घेतली, समजा माझ्याकडे एक ऍपल आहे, हे बघा, सफरचंद. बरोबर. तर याला आपण काय म्हणतो? एक अख्खा. बरोबर. जर मी अजून एक सफरचंद घेतलं तर काय म्हणाल तुम्ही? 2 अख्खे. 2 अख्खे सफरचंद माझ्याकडे. अगदी बरोबर. आता बघा, माझ्याकडे एक आंबा आहे, त्याला काय म्हणणार आपण? एक अख्खा. एक अख्खा आंबा आहे. बरोबर. पण जर या आंब्याचे आपण जर असे चाकूने 2 भाग केले, सारखे 2 भाग केले, तर 2 तुकडे मिळतात आपल्याला. बरोबर. मग ह्या तुकड्याला काय म्हणतो आपण? अर्धा. आणि ह्या तुकड्याला काय म्हणतो? अर्धा. म्हणजे 2 अर्धे तुकडे आपल्याला मिळालेले आहेत. तर बरोबर आहे तुमचं. आपल्या नेहमीच्या बोलीभाषेत आपण ह्याला अर्धा तुकडा बोलतो, यालाही अर्धा तुकडा बोलतो. पण जसं आपल्याला एक लिहिता येतो पूर्ण एक, तसं अर्धा लिहिता येतो का आपल्याला? माहितीये का तुम्हाला? नाही ना. मग तेच आपण शिकणार आहोत. आणि हा अर्धा कसा लिहायचा, किंवा ह्या जर ह्याचे 4 भाग केले किंवा 3 भाग केले तर ते कसं लिहायचं? तर त्या सगळ्या संख्या असतात अपूर्णांक. बघा, या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. अ म्हणजे नाही, जे पूर्ण नाहीत असे अशा संख्या, त्यालाच म्हणतात अपूर्णांक. मग हे अपूर्णांकामध्ये काही भाग केले जातात, मग ते समान भाग होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण एक प्रयोग बघणार आहोत. कारण पुस्तकामध्ये नेहमी बघा, एखादं फळ त्याचे 2 भाग केले, किंवा भाकरीचा तुकडा असेल त्याचे भाग केले, असं आपल्याला सांगितलं जातं. पण इथे मी काय घेतलेलं आहे? एक बघा, काय दिसतोय? पिझ्झा. या पिझ्झाचे पण भाग केलेले असतात. तुम्ही खाल्लाय का सर्वांनी? हो. असतात ना तुकडे केलेले त्याचे. मग त्याचेही तुकडे केलेले असतात. मग हेही सारखे तुकडे केलेले असतात. कसे केलेले असतात? सारखे तुकडे केलेले असतात. तसंच आपण एक प्रयोग आता करणार आहोत. इथे बघा, मी 2 बाटल्या घेतलेल्या आहेत, आणि या बाटल्यांमध्ये आपण थोडं पाण्याचा अर्धा भाग करून बघणार आहोत. एक पाण्याची अख्खी बॉटल जी घेतलेली आहे, त्याचा हा एवढा एक पूर्ण भाग आपण भरून घेणार आहोत. आणि या एक पूर्णचे 2 समान भाग होतात का, ते या प्रयोगातून आपण पाहणार आहोत. तर मी पाणी ओतणार आहे. तुम्ही नीट निरीक्षण करा. सर्वांना दिसतंय का? बघा बरं, दोन्ही बॉटलमध्ये पाणी चाललंय का? एक पूर्ण भाग आपण घेणार आहोत पाण्याचा. हा पूर्ण भाग मी घेतलाय. दोन्ही बॉटलमध्ये पाणी चाललंय. बघा, दोन्ही बॉटलमध्ये पाण्याची पातळी बघा सगळ्यांनी. कशी आहे पातळी? सारखी. दोन्ही बॉटलमध्ये पाण्याची पातळी काय झालेली आहे? सारखी म्हणजे समान झालेली आहे. म्हणजेच ह्या एक अख्ख्याचे आपण 2 अर्ध्यामध्ये विभागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर अधिक तुकडे करायचे असतील तर ते अपूर्णांक कसे वाचायचे किंवा कसे लिहायचे ते आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. बघा बरं, इथे एक साहित्य आपण बनवलेलं आहे, दिसतंय सर्वांना? या साहित्यामध्ये तुम्हाला दिसेल की एक पूर्ण गोल आहे. या पूर्ण गोलाचे मगाशी दाखवल्याप्रमाणे जर मी 2 भाग केले, हे बघा, या रेषेने मी 2 सारखे भाग केले. हा एक भाग आहे आणि हा दुसरा भाग झाला. बरोबर. यातला एक भाग आपल्याला घ्यायचा आहे, छायांकित करायचा आहे किंवा रंगीत करायचा आहे. तर या पद्धतीने मी एक भाग अशा पद्धतीने छायांकित केला, रंगीत केला. तर हा एक भाग किती आहे हे कसं लिहितात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आपण किती तुकडे केले होते त्याचे? 2. म्हणून 2 खाली लिहायचं आहे. मध्ये बघा, इथे छेदामध्ये आपण 2 भाग केलेले होते म्हणून 2 लिहिलेले आहेत, आणि अंशामध्ये आपण त्यातला एक भाग छायांकित केला होता म्हणून वरती 1 लिहिलेला आहे. आणि त्याचं वाचन असं करतात 1/2. याच्यामध्ये 2 अंक आलेले आहेत. वरचा अंक जो आहे त्याचं नाव आहे अंश,
आणि जो खालचा अंक आहे त्याला बोलतात छेद. म्हणून त्याचं वाचन 1/2 किंवा 1/2 असं 2 प्रकारे केलं जातं. आता ह्या आकृतीचे आपण 2 भाग केले होते. जर ह्या आकृतीचे आपल्याला 3 भाग करायचे असतील तर काय करावं लागेल बघा. 3 समान भाग करण्यासाठी एक समजा इकडे भाग केला आणि हा भाग केला. ह्या 3 भागांपैकी जर एक भाग आपण छायांकित केला तर कोणता अपूर्णांक तयार होईल? छायांकित झालेला भाग. आपण आकृतीचे भाग किती केले? 3. म्हणून छेदामध्ये येणार 3 येणार आणि अंशामध्ये त्यातला आपण किती भाग रंगवलाय? 1. म्हणून तो येणार 1 आणि अपूर्णांक आपला तयार होईल 1/3. हेच आपण छोट्या ह्याच्यामध्ये पण एक बघूया बघा, एक वेगळ्या आकृतीमध्ये. इथे वर्तुळाबरोबरच एक दुसरी आकृती पण घेतलेली आहे. मगाशी आपण जेव्हा 2 भाग केले होते वर्तुळाचे, तसेच इथे आयताचे पण 2 भाग केले. त्यातला एक भाग छायांकित केलेला दिसतोय का? म्हणून तो अपूर्णांक तयार झाला 1/2. जसं इथे आपण वर्तुळाचे 3 भाग केले होते, या छोट्या वर्तुळाचे पण 3 भाग केलेले आहेत आणि इथे आयताकृती पट्टीचे पण 3 भाग केलेले आहेत. त्यातला जर आपण एक भाग छायांकित केला, यातला एक भाग छायांकित केला तर आपला अपूर्णांक काय बनतो? 1/3. जर आपण वर्तुळाचे किंवा पट्टीचे 4 भाग केले आणि त्यातला एक अपूर्णांक घेतला, त्यातला एक भाग घेतला तर कोणता अपूर्णांक बनेल? 1/4. 5 तुकडे केल्यास कोणता बनतो? 1/5. 6 तुकडे केले असता 1/6. याप्रमाणे जर आपण एखाद्या वर्तुळाचे किंवा एखाद्या पट्टीचे जर 12 तुकडे केले आणि त्यातून एक भाग घेतला तर छायांकित केलेला भाग काय तयार होईल? 1/12. या पद्धतीने आपल्याला अपूर्णांकांचं लेखन आणि वाचन करायला आलं पाहिजे. समजलं सर्वांना हा भाग? छान. नमस्कार, कसे आहेत सगळेजण? छान. विद्यार्थिनींनो, आपण मागच्या पाठामध्ये अपूर्णांक म्हणजे काय ते शिकलो, बरोबर? तर त्याची आपण थोडीशी उजळणी करायची का? इथे बघा, एक अपूर्णांकाची गंमत नावाचा एक पक्षी बनवलेला आहे. या पक्षावरती त्याचं जे पंख जे एक उघडलंय त्याच्यावरती एक पूर्ण गोल दिसतोय, म्हणजे हा काय आहे? एक अख्खा. आता या गोलाचे आपण जर 2 भाग केले तर प्रत्येक भागाला काय म्हणता येईल? 2 अख्खे. 2 अर्धे. एक हा अर्धा आणि एक हा अर्धा. मग याला कसं वाचन करायचं या अपूर्णांकाला? 2 1/2. डिलीट करून टाक.